Welcome student. In topic number 7, that is the motion, force and work. Today we begin with the part 4th of that lesson. Okay. In today's video we are going to learn about the concept of force, then displacement, and according to how we calculate the work that we are going to study in this video. Okay. आता तुम्हाला पेज नंबर 49 वर सगळ्यांनी टेक्स्टबुक काढायचं आहे. पेज नंबर 49. आता पेज नंबर 49 वर वर्क कशा पद्धतीने होतं हे डेमॉन्स्ट्रेट करण्यासाठी एक तुम्हाला छोटीशी एक ॲक्टिव्हिटी बेस दिलेला आहे. ती डायग्राम मी इथं काढलेली आहे. तुम्ही काढायची आवश्यकता नाही. ही डायग्राम किंवा ही जी ॲक्टिव्हिटी आहे ही कशासाठी आहे की फोर्स कन्सेप्ट काय आहे, डिस्प्लेसमेंट कशा पद्धतीने होते आणि हे झालेलं सगळं का हे जे आहे हे कार्यरूपात म्हणजे वर्कच्या स्वरूपात आपण कसं डिफाइन करायचं या संदर्भातली ती ॲक्टिव्हिटी आहे. आता ह्या आकृतीमध्ये काय काय दाखवलेलं आहे बघा. इन अ फिगर अलॉंग साइड अ स्ट्रिंग इज अटॅच टू अ वुडन ब्लॉक ऑन अ टेबल. दिस इज द टेबल. ओके. आणि या टेबलवर हा वुडन बॉक्स ठेवलेला आहे. दिसते तुम्हाला, ठोकळा म्हटलं तरी सुद्धा चालेल, वुडन बॉक्स ने ब्लॉक म्हणतात त्याला. वुडन ब्लॉक म्हणजे लाकडी ठोकळा घेतलेला आहे आणि हा लाकडी ठोकळ्याला काय केलेलं आहे, दोरीच्या साहाय्याने हे बांधलेलं आहे. या टेबलच्या इथं पुढे अशा पद्धतीने काय केलेलं आहे, वेट लावण्यासाठी एक कप्पी घेतलेली आहे, त्याला आपण पुली असं म्हणतो. आणि या पुलीवरून हा दोरा घेऊन त्याचं एक टोक बॉक्सला बांधलेला आणि दुसऱ्या टोकाला काय लावलेलं आहे, वेट लावलेलं आहे. बरोबर आहे. आता काय होतंय की हे जे वेट आहे हे समजा आता आपण पहिल्यांदा 1 kg घेतलेला आहे. 1 kg घेतलेला आहे. त्यावेळी हा जो वुडन ब्लॉक आहे हा थोडासाच मूव्ह होणार आहे. हा जो ताण आहे हा ताण या स्ट्रिंग वर पडणार आहे. ॲज अ रिझल्ट काय होणार आहे, हा ब्लॉक जो आहे हा पुढे मूव्ह होणार आहे. आणि इथं जसजशी आपण संख्या वाढवतो वेटची, जसं 2 kg आहे, 3 kg लावलं समजा किंवा 4 kg लावलं तर हा जो वुडन ब्लॉक आहे हा हळूहळू हळूहळू आपल्याला पुढे येतेला दिसून येईल. तो समजा 2 kg ला इथं आला, 3 kg ला इथं आला, 4 kg ला इथं आला, म्हणजेच मूवमेंट काय झाली, इथून ते इथपर्यंत काय झाली, मूवमेंट झाली. कोणाची, वुडन ब्लॉकची. कशाच्यामुळे, बाय अप्लाइंग द वेट. बाय अप्लाइंग वेट. वेट मुळेच हा बॉक्स पुढे सरकला आहे, ब्लॉक पुढे सरकलेला आहे. जर इथं मी वेटच लावलं नसतं तर तो आहे त्या पोझिशनला जसाच्या तसा राहिला असता. बरोबर. म्हणजे हा ब्लॉक जो आहे, आता उदाहरणार्थ बघा, हा जो वुडन ब्लॉक आहे हा वुडन ब्लॉक इथून इथं सरकला. समजा ही त्याची पहिली पोझिशन आहे म्हणजे 1 kg ला, तर 4 kg ला त्याची इथं पोझिशन आली. म्हणजे वुडन ब्लॉक जो आहे तो या इथून या इथपर्यंत गेला आणि हेच म्हणजे काय झालं, त्याचं डिस्प्लेसमेंट झालं. बरोबर आहे. आता ही डिस्प्लेसमेंट ही झाली, ही कोणामुळे झाली, कोणामुळे झाली, ज्यावेळी आपण याला काय अप्लाइड केलं, फोर्स अप्लाइड केला. काय केलं, फोर्स अप्लाइड केला. फोर्स अप्लाइड केल्यानंतर डिस्प्लेसमेंट झाली आणि आपल्याला वर्क डन मिळणार आहे. आणि वर्क डन म्हणजेच काय, W म्हणजेच काय, वर्क. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके. फोर्स F या सिंबॉल दर्शवतात, तर डिस्प्लेसमेंट हे S याच्या दर्शवतात. म्हणून W म्हणजे याचा फॉर्म्युला काय आहे वर्कचा, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. डिड यू गेट दिस. म्हणजे जोपर्यंत आपण या वुडन ब्लॉकला फोर्स अप्लाय करणार नाही तोपर्यंत हा डिस्प्लेस होणार नाही. तो उगाचच डिस्प्लेस होईल का, नाही. जोपर्यंत आपण त्याला फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत तो डिस्प्लेसमेंट होणार नाही. जर डिस्प्लेसमेंट झाली नाही तर वर्क डन होणार नाही. म्हणून त्याचा फॉर्म्युला काय, झालेलं हे डिस्प्लेसमेंट आपण कशाच्या स्वरूपात सांगणार आहोत, तर जो आपण फोर्स लावलेला आहे तो आणि किती डिस्प्लेसमेंट झाले या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय येणार आहे, आपलं वर्क डन येणार आहे. बघा पुढे काय सांगितलेलं आहे, इफ द ब्लॉक मूव्स फॉरवर्ड वी कॅन से दॅट इट हॅज बीन डिस्प्लेस्ड.
ड्यू टू द डिस्प्लेसमेंट वी से दॅट द फोर्स हॅज द सम वर्क. आपण लावलेल्या फोर्समुळे काहीतरी कार्य तिथं झालेलं आहे. कॅन वी मेजर दिस वर्क. मग आपण हे वर्क जे केलेलं आहे हे मोजू शकतो का? We know that work done depends upon force and the displacement. वर्क डन जे होणार आहे हे कशावर डिपेंड आहे? आपण लावलेला फोर्स आणि त्या अनुषंगाने होणारी डिस्प्लेसमेंट, या दोन्ही गोष्टींवर झालेलं वर्क डन हे अवलंबून आहे. द फॉलोइंग फॉर्म्युला एक्सप्रेस द दिस रिलेशनशिप. W is equal to F into S. Here F is the force and S is the displacement. In SI system the unit of work is joule. Unit काय आहे बघा? Unit is joule. In SI system, okay, and while the unit of force is Newton. While unit of force is Newton. लक्षात ठेवा ही युनिट. and the unit of displacement is meter. हे डिस्प्लेसमेंट चे युनिट काय आहे? मीटर मध्ये. बरोबर आहे. in the CGS system the unit of work is erg. in CGS system it is erg. अर्ग हे युनिट आहे सीजीएस मधलं आणि एसआय सिस्टीम मधलं जूल हे काय आहे? त्याचं वर्क डनचं काय आहे? एकक आहे. लक्षात आलं का बघा तुमच्या? याच्यामध्ये आपण फॉर्म्युला डिराइव्ह केला. फॉर्म्युला घेतल्यानंतर फोर्सचं युनिट आहे न्यूटन, डिस्प्लेसमेंटचं आहे मीटर आणि या दोन्हीचा गुणाकार म्हणजे आपल्याला वर्क डन केलेलं हे जे मिळतंय आणि वर्कचं एसआय सिस्टीम मधलं युनिट आहे जूल आणि सीजीएस सिस्टीम मधलं आहे अर्ग. लक्षात आलं का बघा? आता पुढे बघा काय सांगितलेलं आहे. येलो रंगाचा पॅराग्राफ आहे तो. इफ अ फोर्स ऑफ 1 न्यूटन पॅरलल टू द सरफेस ऑफ द टेबल अप्लाइड टू अ वुडन ब्लॉक. जर टेबलावरील लाकडी ठोकळ्याला टेबलाच्या पृष्ठभागाशी समांतर असं 1 न्यूटन बल जर लावलं गेलं आणि त्याचं 1 मीटर डिस्प्लेसमेंट झाले म्हणजे विस्थापन किती झालं? 1 मीटर झालेलं आहे. then it can be said that the force has been a 1 joule. म्हणजे 1 न्यूटन बल 1 मीटर डिस्प्लेसमेंट तर झालेलं जे वर्क आहे ते वर्क आपण काय म्हणू शकतो? किंवा 1 जूल झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, तर अशा पद्धतीनं आपण काय केलेलं आहे? हा टॉपिक इथं संपवलेला आहे. या टॉपिकचा थोडासा स्वाध्याय आपण डिटेलमध्ये बघणार आहोत आणि ह्याच्यातली जी गणित आहेत ती अतिशय मुलांना महत्त्वाची आहेत कारण ही गणितं तुम्हाला सोडवता येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ओके, तर मी प्रत्येक गणित तुम्हाला फळ्यावर व्यवस्थित सोडवून देणार आहे. त्या गणिताचा घरी सराव करायचा. अशा पद्धतीची अनेक गणितं तुम्हाला बघायला मिळतील. नेटवर तुम्ही गेलात किंवा ह्याच्या स्वाध्यायाच्या पाठीमागे सुद्धा आपल्याला आहेतच 3-4 प्रकारचे. तर या गणिताचा काय करायचं आहे? तुम्ही सराव करायचा. तर बघा एक्सरसाइज आपण पहिल्यांदा स्टार्ट करूया. ही आकृती काढून घ्यायची गरज नाही आहे पण फक्त तुम्हाला समजण्यासाठी. ज्यातलं महत्त्वाचं काय तर वर्कचा फॉर्म्युला आणि त्याची रिस्पेक्टिव्ह युनिट्स एवढं तुमच्या वहीत लिहून ठेवा. नेक्स्ट बघा, एक्सरसाइज. आज आपण काय करूया? एक्सरसाइज करूया. ओके, तर बघा पहिली काढलेली जागा बघा, फिल इन द ब्लँक्स. मी फक्त आन्सर्स लिहिते, तुम्ही काय करायचं आहे? नंतर पूर्ण वाक्य घेऊन त्याचं काय लिहायचं आहे? आन्सर्स लिहायची आहे. ओके, बघा, if a body travels a distance in a direct proportion to the time, the speed of the body is constant. काय आन्सर आहे? constant. Okay, now next, if a body is moving with a constant velocity, its acceleration is 0.
Third one, dash is the scalar quantity, speed is the scalar quantity. Okay, and last one, velocity is the distance traveled by a body in a particular direction in unit time. So fourth filling the blanks is velocity. Write down all the answers of this question. Okay, now question number 2. Question number 2. Just drawn a diagram here for little bit for to understand you. See here, like this diagram is there. C, the starting point is A, then B, then C, and last one point D. Okay. Now AB is 3 kilometer, BC is 3 kilometer, CD is 3 kilometer. Sorry, here D and here E. Okay. Now what is the distance CD? It is a 5 kilometer. It is a 5 kilometer. Then distance BC is a 4 kilometer. Okay. Like this measurement is given along with the diagram. Now let's learn first one, the question, and what to calculate, that we are going to learn first. See, carefully listen. Sachin and Samir started on a motorbike from place A. बघा, पहिल्या ह्याच्यात काय सांगितले, प्रत्येक वाक्य खूप महत्त्वाचं आहे. सचिन आणि समीर हे जे दोन मित्र आहेत, ह्यांनी काय केलेलं आहे, मोटरसायकल वरून ए या ठिकाणाहून निघाले. ए ह्या ठिकाणाहून निघाले, बरोबर आहे. म्हणजेच हा त्यांचा काय झाला, स्टार्टिंग पॉइंट. काय म्हणायचं याला, स्टार्टिंग पॉइंट. इथून त्यांनी मोटरसायकल वरून जायला सुरुवात केली. त्यानंतर A to B हे अंतर 3 किलोमीटरचं आहे, हे त्यांनी पार केलेलं आहे. बघा, took the turn at B and did a task at C. B या फाट्याशी वळून ते C ला गेले. म्हणजे इथून आले आणि इथून टर्न करून ते पुढच्या दिशेने गेले. इथं त्यांचं एक काम होतं, हे काम त्यांनी काय केलेलं आहे, बरोबर आहे. पुढे बघा, traveled by the route CD and D to D, आणि त्यानंतर C पासून D पर्यंत त्यांनी त्यांचा प्रवास केलेला आहे. इथपर्यंत ते आलेले आहे. ओके, D पर्यंत. and then went to E altogether, आणि मग त्यानंतर पुढे येऊन ते E पर्यंत त्यांनी काय केलेलं आहे, ट्रॅव्हल केले. हा झाला त्यांचा मार्ग झाला. ओके, आता आपल्याला कॅल्क्युलेट, आणि ऑल टुगेदर दे टूक 1 hour टू धिस जर्नी. म्हणजे ह्या सगळ्या प्रवासासाठी त्यांना टाइम किती लागलेला आहे, किंवा डिस्टन्स टाइम रिक्वायर्ड किती लागलेला आहे, 1 hour. लक्षात ठेवा, 1 तास त्यांना हे सगळा अंतर पार करण्यासाठी लागलेला आहे. ओके, आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे बघा, फाइंड आउट द ऍक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय देम. पहिलं पॉइंट काय काढायचंय बघा, आपल्याला एक प्रश्न सोडवत जायचा. ह्या प्रश्नातला पहिला प्रश्न काय आहे, ऍक्च्युअल डिस्टन्स आहे. फाइंड आउट द ऍक्च्युअल डिस्टन्स. ऍक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय देम, म्हणजे त्यांच्याकडून एकूण किती अंतर पार केलं. आपण एकच प्रश्न सोडवत जायचं आहे, नाहीतर एकदम प्रश्न तुम्हाला सगळे समजणार नाही. आता आपल्याला काय करायचंय, फाइंड आउट द ऍक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय देम. आता त्यांनी एकूण अंतर किती पार केलं बघा, माझ्यासाठी इज इक्वल टू, याच्या पुढेच लिहायचं, इज इक्वल टू AB प्लस BC प्लस CD प्लस DE. आता ह्याच्यामध्ये याच्या किमती घालायच्या, 3 किलोमीटर प्लस 4 किलोमीटर प्लस 5 किलोमीटर प्लस
3 किलोमीटर. म्हणजे बेरीज करायची 3 आणि 4 7, 7 आणि 5 12 आणि 12 आणि 3 15 किलोमीटर. म्हणजे त्यांनी एकूण अंतर किती पार केलं तर उत्तर काय आलं आपलं 15 किलोमीटर. आता पुढे काय करायचंय बघा, त्यातलाच दुसरा प्रश्न आहे. बाय देम अँड द डिस्प्लेसमेंट फ्रॉम ए टू ई. आता दुसरा प्रश्न काय आहे, डिस्प्लेसमेंट फ्रॉम A to E is. A to E डिस्प्लेसमेंट काढलेलं आहे. ह्याच्यासाठी मग काय करावे लागणार, AB प्लस BD प्लस DE. ओके, हे अंतर किलोमीटर मध्ये किती आहे 3 किलोमीटर प्लस 3 किलोमीटर प्लस 3 किलोमीटर, that is equal to 9 kilometer. That is the question number 2. त्यातलाच आता question number 3 आपल्याला काय करायचंय बघा. From this deduce their speed. deduce म्हणजे आपल्याला त्यांचा काय काढायचं आहे, चाल काढायची आहे. मग आपल्याला स्पीड काढायचा आहे, त्यांचा काय काढायचा आहे, स्पीड कॅल्क्युलेट करायचं आहे. मग स्पीड कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला त्याचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. मग पहिल्यांदा आपण लिहिणार speed is equal to distance traveled by then divided by time required to cover the distance. म्हणजे काय, त्यांनी एकूण पार केलेलं अंतर डिवाइडेड बाय त्यांना लागलेला टाइम. आता एकूण पार केलेलं अंतर किती आहे 15 किलोमीटर, बरोबर आहे. आणि हे करण्यासाठी आपल्याला टाइम किती दिलेला आहे 1 आवर डिवाइडेड बाय 1, म्हणजे उत्तर काय आलं 15 किलोमीटर पर आवर. 15 kilometer per hour is the speed. Did you get this? Now next one. पुढचा प्रश्न काय विचारलाय बघा. What was their velocity from A to E in the direction of AE? Next, आता question number 4 मी इथे लिहिते. Question number 4. A पासून E पर्यंत AE च्या दिशेनं त्यांचा वेग किती होता. इथून ते इथपर्यंत जाताना त्यांचा वेग किती होता. यासाठी आपल्याला काय करायचे आहे, वेलोसिटी. वेलोसिटी कॅल्क्युलेट करायची आहे. मग वेलोसिटीचा फॉर्म्युला काय, वेलोसिटी इज इक्वल टू चेंज इन डिस्प्लेसमेंट, सॉरी पहिल्यांदा हे लिहून घ्या, कारण खाली गणित मावणार नाहीये. मी थांबते 1-2 मिनिटं. गणित लिहून घ्या ते इथपर्यंत झालेलं, आणि मग पुढचं मी दाखवते. ओके, सी हियर वेलोसिटी इज इक्वल टू along A to E विचारले, हे लक्षात घ्या. गणितामध्ये या सगळ्याची वेलोसिटी विचारलेली नाही. along the direction A to E असं विचारलेलं आहे. ओके, म्हणून आपण काय लिहिणार आहे, फॉर्म्युल्यामध्येच काय लिहायचं आहे, वेलोसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट इन द डायरेक्शन ऑफ AE असं लिहायचं. डिस्प्लेसमेंट along direction AE अपॉन, आता ह्याच्या बरोबर आपण आपल्याला काय करायला लागणार आहे, टोटल टाइम करायला लागणार आहे. हे सगळं पार करण्यासाठी लागणारा वेळ. आता मला सांगा A to E चेंज इन डिस्प्लेसमेंट ही जी दिलेली आहे ही आपण काढलेली आहे. ही किती आहे 9 किलोमीटर, आणि टाइम किती लागलेला आहे 1 आवर. सो 9 किलोमीटर
per hour is the velocity along the AE. ओके, आता लास्ट वन क्वेश्चन ह्याच्यातलाच, हा क्वेश्चन नंबर 4 झाला त्याच्यातलाच, आणि लास्ट वन क्वेश्चन नंबर 5 ह्याच्यातला काय सांगितलेला आहे बघा. Can this velocity be called as a average velocity? या वेलोसिटीला आपण एव्हरेज वेलोसिटी असं म्हणू शकतो का? तर त्याचा आन्सर काय असणार आहे? द वेलोसिटी कॅल्क्युलेटेड अबाव इज फॉर द एंटायर रूट, पूर्ण रूट साठी आपण काढलेला काय आहे वेलोसिटी, अँड नॉट फॉर द पर्टिक्युलर इन्स्टंट. म्हणजे ह्या पर्टिक्युलर टाइमसाठी किंवा ह्याच्यासाठी काढलेलं आहे, ह्या पूर्ण रूट साठी काढलेलं आहे. हेज दिस वेलोसिटी कॅन बी कॉल्ड ॲज अ एव्हरेज वेलोसिटी. मग आन्सर काय लिहिणार? येस, वी कॉल्ड इट ॲज अ एव्हरेज वेलोसिटी. ओके, लक्षात आलं का बघा. हा, एव्हरेज वेलोसिटी हे व्यवस्थित लिहून घेतलेलं असेल, हा तेवढा पार्ट तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. ओके, pause the video and write down the whole sum. Now next, सी नेक्स्ट वन क्वेश्चन. तुम्हाला काय करायचंय बघा पुढच्या ह्याच्यामध्ये, फ्रॉम द ग्रुप ए बी अँड सी चूज द प्रॉपर वर्ड फॉर ईच ऑफ द वर्ड फ्रॉम ग्रुप ए. ग्रुप ए चं लिंकिंग त्याच्या युनिटशी दिलेले आहे, बी मध्ये पण युनिट दिलेले आहे, सी मध्ये पण युनिट दिलेले आहे. प्रत्येक ह्याची व्यवस्थित पेर लावायची. जसं बघा पहिलं एक आहे, मी करून दाखवते. वर्क ए मधला झाला, बी मधला वर्कचं युनिट काय असणार आहे? एसआय मध्ये जूल आणि ह्याच्यामध्ये अर्ग. लक्षात आलं? किंवा सॉरी, हा बरोबर आहे. त्यानंतर बघा पुढे काय सांगितलेलं आहे, अशाच पद्धतीने तिन्ही तुम्ही पेअर करायचे. फोर्स, न्यूटन अँड डाईन. फोर्स, न्यूटन अँड डाईन लिहिलं का बघा. हा, आणि थर्ड डिस्प्लेसमेंट, त्यानंतर मीटर अँड सेंटीमीटर. डिस्प्लेसमेंट मीटर अँड सेंटीमीटर. वर्क इज इक्वल टू व्हॉट? बी ग्रुप मधलं काय लिहिणार? वर्क, जूल आणि त्यानंतर अर्ग. अशा पद्धतीनं हा चार्ट कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 बघा काय आहे, समजून घ्यायचं आहे बघा. अ बर्ड सिटिंग ऑन अ वायर फ्लाइज अ सर्कल अराउंड अँड कम्स बॅक टू इट्स पर्च. एक्सप्लेन द टोटल डिस्टन्स इट्स ट्रॅव्हल्ड ड्युरिंग इट्स फ्लाइट अँड इट्स इव्हेंच्युअल डिस्प्लेसमेंट. आता ह्या गणितामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे पहा. एक बर्ड आहे आणि ह्या बर्डची तुम्हाला काय करायला सांगितलं? वेलोसिटी कॅल्क्युलेट करायला सांगितलेली आहे. उदाहरणार्थ बघा, आपण एक बर्ड असा एखादी काढूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मला काय व्यवस्थित जास्त काढता आलं नाही, आपल्याला फक्त अंडरस्टँडिंग साठी महत्वाचं आहे. ओके, हा एक बर्ड आहे. ओके, तर आता हा जो बर्ड आहे हा काय केलेला आहे त्यांनी कसं सांगितलेलं आहे? सिटिंग ऑन अ वायर. बघा, ही एक अशी वायर आहे आणि ह्या वायरवर हा बर्ड असा बसलेला आहे. गणित काय आहे बघा, फ्लाइज अ सर्कल अराउंड इट. त्यानं काय केलेलं आहे, हे जे बर्ड आहे ह्या बर्डनं आपल्या भोवती एक सर्कल मध्ये तो काय केलेला आहे, एक सर्कल म्हणजे आपल्या भोवतीच फिरून तो परत तिथपर्यंत आलेला आहे, म्हणजे असं गोल फिरून. ओके, बॅक अराउंड अँड कम बॅक टू इट्स पर्च. म्हणजे काय केलेलं आहे बघा, त्याच्या ओरिजिनल स्टेटला म्हणजे एका गिरकीत कापलेलं बसलेल्या जागी ठिकाणी तो परत येतो. म्हणजे या ठिकाणी बसलेला आहे, इथून त्यानं सुरुवात केलेली आहे, ही त्याची डिरेक्शन आहे, सर्क्युलर पाथ आहे
आणि तो पुन्हा येऊन याच ठिकाणी त्याच्या बसलेल्याच ठिकाणी तो येतो. लक्षात आलं का? बघा, हे झाले क्वेश्चन झालं. आता आपल्याला काढायचं आहे काय, तर बघा, एक्सप्लेन द टोटल डिस्टन्स इट ट्रॅव्हल ड्युरिंग इट्स फ्लाइट. म्हणजे त्याच्या एकूण गिरकीमध्ये कापलेलं अंतर, ही जी गोलाकार गिरकी आहे स्वतःभोवती त्याने घेतलेली, ह्याच्यामध्ये त्यानं किती अंतर पार केलं आणि पुढं काय सांगितलेलं आहे, इट्स इव्हेंच्युअल डिस्प्लेसमेंट, आणि त्याचं विस्थापन म्हणजे कुठून कुठं त्याचं विस्थापन झालं हे आपल्याला काढायचं आहे. तर आता या प्रश्नाचं उत्तर सॉल्व्ह करताना तुमच्या आकृतीवरून काय लक्षात येतंय की बघा, ॲज द ओरिजिनल पॉइंट हा आहे, बरोबर आहे, हा ओरिजिनल पॉइंट आहे आणि हाच फायनल पॉइंट आहे. म्हणजे जिथून त्यानं सुरुवात केली त्याच ठिकाणी तो पुन्हा येऊन बसला, म्हणजे त्याचा ओरिजिनल पॉइंट आणि फायनल पॉइंट इज द सेम. लक्षात आलं का? बघा, हा म्हणजेच काय झालं, डिस्प्लेसमेंट ऑफ द बर्ड विल बी 0. म्हणून काय आलेलं आहे, डिस्प्लेसमेंट काय आलेली आहे पहा, डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू 0. आता हे 0 का झालं? डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, एका ठिकाणावर बर्ड इथं बसला असता आणि इथं आला असता तर हे अंतर म्हणजे त्याचं डिस्प्लेसमेंट झालं असतं, पण बर्ड इथंच बसलेला आहे आणि इथून पुन्हा इथंच आलेला आहे, म्हणजे त्याचं डिस्प्लेसमेंट आपल्याला इथं सांगता येणार नाही. ऍक्च्युअल त्याचं डिस्प्लेसमेंट सांगता येणार नाही आणि म्हणून तेच काय झालं, ओरिजिनल पॉइंट आणि फायनल पॉइंट एकच असल्यामुळं त्याची डिस्प्लेसमेंट किती झाली हे आपल्याला सांगता येत नाही, दॅट इज इक्वल टू 0. ओके, नाउ bird has moved in a different direction traveling a circular path before back to its original point. पण तो इथनं मूव्हिंग झालेला आहे आणि तो सर्क्युलर पाथ मध्ये मूव्ह होऊन पुन्हा मग त्याच्या प्लेस पाशी आलेला आहे, म्हणजे ह्यानं अंतर काहीतरी कापलेलं आहे, गोलाकार का असना पण अंतर कापलेलं आहे, बरोबर आहे. As the distance is the total length of the route irrespective of the direction. पण ते कोणत्या डिरेक्शननं तो गोल येऊन फिरलेला आहे हे आपल्याला सांगता येत नाही, म्हणून डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द बर्ड इज नॉन 0. ते 0 आहे का हे आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही, कारण डिरेक्शन कोणत्या डिरेक्शननं त्यानं गोलगिरकी घेतलेली आहे हे आपल्याला मेन्शन केलेलं नाही. सीज द बर्ड ट्रॅव्हल्स द सर्क्युलर पाथ अँड द लेंथ ऑफ सर्कल इज इट्स सर्कम्फरन्स. टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द बर्ड इज द सर्कम्फरन्स ऑफ द सर्क्युलर पाथ which the bird took. आता त्यानं अंतर किती पार केलं ह्याला आपल्याला समजा तो असाच लगेच येऊन फिरला का असा लांब सर्कल घेऊन फिरला हे आपल्याला सांगितलेलं नाही, आणि त्यामुळे आता समजा ह्याचा हा ओरिजिनल पॉइंट असला तर हा त्याचा सर्कम्फरन्स आहे, हा म्हणजे टोटल ज्या सर्कल मध्ये तो फिरला असेल तो सर्कम्फरन्स म्हणजेच काय झालं, त्याचं काय झालेलं आहे, त्याचं काय म्हणतो आपण त्याला, डिस्टन्स टोटल ट्रॅव्हल्स केलेला आहे इज इक्वल टू द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल, दॅट इज द आन्सर. मग आपण फायनल आन्सर काय लिहिणार आहे, तर टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्स बाय बर्ड इज इक्वल टू circumference of the circular path at which it travels. म्हणजे ज्या ह्याच्यातनं तो फिरलेला आहे तोच म्हणजे त्याचा काय आहे, सर्कम्फरन्स म्हणजे त्याचा तो मार्ग आहे, म्हणजेच ते काय म्हणजे टोटल डिस्टन्स कव्हर केलेलं येणार आहे. ओके, प्रश्न समजला, उत्तर समजलं का? ओके, नाउ थर्ड वन क्वेश्चन नंबर 6 जो आहे हा आपण पहिला जो सोडवला क्वेश्चन नंबर 2 सेम त्याच्यासारखाच आहे, तो 6वा प्रश्न तुम्ही घरी सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. जर कुणाला नाही समजलं तर तुम्ही नंतर मला विचारू शकता. क्वेश्चन नंबर 5 बघा, एक्सप्लेन द फॉलोइंग कन्सेप्ट इन युअर ओन वर्ड विथ एव्हरीडे एक्झाम्पल. फोर्स म्हणजे काय, वर्क म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, वेलोसिटी, एक्सेलरेशन अँड डिस्टन्स, ह्या सगळ्याच्या डेफिनेशन्स विथ एक्झाम्पल तुमच्या पुस्तकात आहेत, तर त्या तुम्ही सोडवायच्या आहे. 6वा प्रश्न सुद्धा सेम क्वेश्चन नंबर 2 सारखाच आहे.
त्या प्रश्नाचा रेफरन्स घेऊन तुम्ही सोडवायचा आहे. क्वेश्चन नंबर 7 पहा. क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 काय सांगितलेलं आहे बघा. A force of 1000 Newton was applied to stop a car that was moving with a constant velocity. The car stopped after moving through a 10 kilometer. How much the work is done? आता या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काय करायचं सांगितलेलं आहे. वर्क डन किती झालेलं आहे हे काढायचं आहे. आणि हे काढत असताना आपल्याला दिलेल्या क्वांटिटीज काय आहेत हे आधी लिहून घ्यावं लागणार आहे. गिव्हन काय काय दिलेलं आहे पहा पुस्तकामध्ये. फोर्स इज इक्वल टू 1000 न्यूटन दिलेलं आहे. 1000 न्यूटन. ओके. डिस्प्लेसमेंट S इज इक्वल टू व्हॉट. डिस्प्लेसमेंट S is equal to 10 meter. That is also given. Now what to calculate? To find out work. किती आहे हे काढायचं आहे. आता हे काढत असताना पहिल्यांदा आपल्याला फॉर्म्युला द्यावा लागणार आहे. फॉर्म्युला काय आहे. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू displacement. Okay, force into displacement is the formula for finding out the work. Now what is the force? Is equal to 1000 Newton into displacement 10 into displacement 10. So 1000 into 10 is equal to 10,000 Newton per meter is nothing but the joule. Okay, so work done is stopping the car is last one काय लिहायचं आहे. Work done for stopping car is 10,000 joule. 10,000 joule. ओके. आता तसंच एक्झाम्पल दुसरं दिलेलं आहे बघा. अ कार्ट विथ अ मास ऑफ 20 kg went to 50 meter in a straight line on a plain and smooth road. When a force is 2 Newton was applied to it, how much work done is? आता इथं तुम्हाला गोंधळात टाकण्यासाठी काय दिलेलं आहे. मास दिलेलं आहे. पण या मासचा आपल्याला प्रत्यक्षात काहीही उपयोग नाही आहे. म्हणजे तुम्हाला थोडंसं जम्पलिंग करण्यासाठी दिलेलं आहे. फॉर्म्युला हाच वापरायचा आहे. दिलेल्या क्वांटिटी त्याच घ्यायच्या आहेत ज्या दिलेल्या आहेत. सेम अशा पद्धतीनं गणितल्याचे फक्त व्हॅल्यू चेंज होतील. मास तुम्हाला याच्यामध्ये एक्स्ट्रा दिलेला आहे. गिव्हन मध्ये मास एक्स्ट्रा दिलेला आहे. त्याचा काहीही संबंध नाही. फॉर्म्युला काय आहे. W इज इक्वल टू F इंटू S. मग इथं F काय आहे. 2 न्यूटन आहे आणि डिस्प्लेसमेंट 50 आहे. 2 into 50 is equal to 100 joule. 100 joule is the answer of the question 7B. सेम हे हा फॉर्म्युला हा फक्त व्हॅल्यू चेंज आहे. ओके. तर अशा पद्धतीनं या टॉपिकचा स्वाध्याय आपण पूर्ण केलेला आहे. तुम्ही व्यवस्थित घरी हा सोडवायचा आहे. थँक्यू.